नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 890. प्रोजेक्टचं नाव आहे हेक्झा टॉवर्स आणि लोकेशन आहे डुडुळगाव आणि इकडे म्हाडाने टोटल 14 2 बीएचके फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. अ, इथे जो कार्पेट एरिया जो म्हाडाने दिलेला आहे तो 46 आणि 49चा आहे. म्हणजे जवळपास हा आहे 500चा कार्पेट एरिया आहे स्क्वेअर फीटमध्ये. ठीक आहे. तर 500चा कार्पेट आणि 2 बीएचके कॉन्फिगरेशन असणार आहे आणि याची प्राइस असणार आहे 28 ते 30 लाख. तर ही सगळी बेसिक माहिती होती. अ, हा प्रोजेक्ट रेरावर सुद्धा रजिस्टर्ड आहे हेक्झा टॉवर्स या नावाने आणि याचं जे पोझिशन असणार आहे. ठीक आहे. तर पोझिशन याचा आता यांनी डिसेंबर 2027 म्हणजे 2027 मध्ये याचं पोझिशन आहे. आपण याचे करंट जे कन्स्ट्रक्शनचं अपडेट आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर या प्रोजेक्टवरती कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे आणि याच्यामध्ये टोटल 5 विंग आहेत ए बी सी डी ई आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना ते बी विंगमध्ये आहेत. सॉरी सी विंगमध्ये आहेत. म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते सी विंगमध्ये आहेत. हो, ठीक आहे. तर याच्या आधी आपण थोडंसं लेआउट समजून घेऊ. तर हे असं टी शेप याचा लेआउट आहे. ठीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही. तिकडे इथे ओपन स्पेस आहे, इकडे क्लब हाऊस आहे आणि त्याच्यानंतर मग इकडे एल शेपमध्ये हे बिल्डिंग्स असणार आहेत. ठीक आहे. तसं मी सांगितलं टोटल 5 टॉवर्स आहेत. इथे ए विंग आहे, बी विंग, सी विंग आहे, त्याच्यानंतर डी आणि ई. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना ते सी विंगमध्ये आहेत. ठीक आहे. पार्किंग सुद्धा दिलेली आहे. सी विंगसाठी त्यांनी टोटल 68 पार्किंग दिलेली आहे आणि स्कूटरसाठी 207 पार्किंग दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दोन्ही म्हणजे पार्किंग म्हणजे हे जेनरिक पार्किंग आहे. याच्यामध्ये म्हाडासाठी किती पार्किंग आहे हे स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. ठीक आहे. तर हा होता एक मास्टर लेआउट. त्याच्यानंतर आता म्हाडाचे फ्लॅट्स कितव्या फ्लोअरवर आहेत ना ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर या रेरा अंतर्गत त्यांनी 2 विंग दिलेले आहेत, विंग बी आणि विंग सी. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ठीक आहे ते विंग सी मध्ये आहेत. विंग सी मध्ये तुम्ही बघू शकता 12th फ्लोअर आणि 13th फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत 2 बीएचके कॉन्फिगरेशनचे. ठीक आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी 12th आणि 13th फ्लोअरला आणि यांनी फ्लॅट नंबर सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही हे रेराच्या वेबसाईटवर जाऊन यांचे फ्लॅट नंबर चेक करू शकता. ठीक आहे. तर 12th फ्लोअर आणि 13th फ्लोअर सी विंगमध्ये 12th फ्लोअर आणि 13th फ्लोअरला 2 बीएचकेचे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. आता आपण फ्लोअर प्लॅन सुद्धा बघून घेऊ याचा. ठीक आहे. तर सी विंगमध्ये ना 12th आणि 13th फ्लोअरला जिथे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत तिथे प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर म्हाडाचे फ्लॅट्स हे कॉमन बिल्डिंगमध्ये असणार आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे त्यांचे प्रायव्हेट बिल्डरचे जे फ्लॅट्स आहेत ते 3 बीएचके कॉन्फिगरेशनचे आहेत. ठीक आहे. इकडे तुम्ही इथे तुम्हाला दिसेल आणि प्लस हे बघा इकडे 3 बीएचकेचं कॉन्फिगरेशन तुम्हाला दिसेल. इथे 1 बीएचके हा दुसरा आणि हा असं तिसरा. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे कॉन्फिगरेशन आहे तो 2 बीएचकेचा त्यांचा हे प्लॅन आहे. ठीक आहे. तर 2 बीएचकेचा आपण आता लेआउट बघून घेऊ. ठीक आहे. इथून एंट्रन्स असणार आहे. एंट्रन्स असल्यानंतर इकडे लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूमच्या ऑपोजिट तिथे बाल्कनी त्यांनी दिलेली आहे आणि लिव्हिंग रूमच्या राईट साईडला किचन आहे. त्याला सुद्धा एक एनक्लोज बाल्कनी म्हणजे तो एरिया आतमध्ये घेतलेला आहे त्यांनी. नाही अरे म्हणजे एनक्लोज बाल्कनी आहे. त्याच्यानंतर मग लिव्हिंग रूमच्या ऑपोजिट इथे टॉयलेट आहे, वॉशरूम आणि त्याच्यानंतर इथे बेडरूम आहे, त्याला एनक्लोज बाल्कनी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला इथे मास्टर बेडरूम, बाल्कनी आणि ते मास्टर बेडरूमचं टॉयलेट. ठीक आहे. असं हे 2 बीएचके कॉन्फिगरेशनचं हा तुमचा हे युनिटचा प्लॅन असणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक फ्लोअरला 2 बीएचके म्हणजे प्रत्येक फ्लोअरला नाही 12th आणि 13th फ्लोअरला हे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. आता प्रोजेक्टबद्दल अजून आपण थोडीशी माहिती घेऊया प्रोजेक्टचं लोकेशन वगैरे. ठीक आहे. तर प्रोजेक्टचं लोकेशन जर बघायला तर इथे इंद्रायणी नदी आहे. त्याच्यानंतर इकडे हा देहू आळंदी रोड आहे. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर सेंटरला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तर आपण याच्या माध्यमाने समजून घेऊ. ठीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही देहू आळंदी रोड आहे आणि इथे इंद्रायणी नदी आहे. त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. एक हाय लेवल बघितलं तर इथे चाकण MIDCचा एरिया येतो. इथे देहू आळंदी रोड जो आहे जो आळंदी येते इकडे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा पुणे नाशिक हायवे जो आहे
आणि इथे मध्ये सेंटरला भारत माता चौक. ठीक आहे. हे असे काही लँडमार्क्स आहेत आजूबाजूला. आणि इकडे आपलं पुण्याचं एअरपोर्ट आहे लोहेगाव वगैरे. ठीक आहे. तर ह्या हे सगळे लँडमार्क आहेत आणि तुमचा इथे मुंबई पुणे हायवे इकडे खाली येतो. ठीक आहे. तर यातून तुम्हाला एक आयडिया येईल की हे एक्झॅक्टली लोकेशन आहे कुठे. ठीक आहे. तर ही होती लोकेशनबद्दल माहिती. प्रोजेक्टचे रिव्ह्यूज जे आहेत ते खूप चांगले आहेत. तुम्ही ते Googleवर जर बघितलं तर इथे बऱ्याच लोकांनी ज्यांनी इकडे घेतलेले आहेत, बुक केलेले त्यांचे रिसेंट आणि जुने रिव्ह्यूसुद्धा सगळे रिव्ह्यूज याचे चांगले आहेत. कुठल्याही प्रकारचा एकही मला निगेटिव्ह रिव्ह्यू सापडला नाही आहे इकडे. त्याच्यानंतर थोडंसं आपण मार्केट प्राईस जाणून घेऊ. ठीक आहे. तर मार्केट प्राईस इथे यांनी दिलेली आहे बघा. 770 कार्पेट आहे, त्याची 46 लॅक्स आहे आणि तेच म्हाडा तुम्हाला आय थिंक 500, हो 500चा कार्पेट आहे 30 लॅक्समध्ये. तर प्राईस मला थोडीशी जास्त वाटली म्हाडाची ॲज कम्पेअर्ड टू मार्केट प्राईस. नाहीतर युजली आपण बघतो बऱ्यापैकी जास्त डिफरन्स असतो मार्केट प्राईस आणि म्हाडाच्या प्राईसमध्ये. तरीसुद्धा एकदा त्या एरियामध्ये जाऊन तिकडे काय प्राइसेस चालले एकदा खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा. पण इंटरनेटवर तरी 670 कार्पेटला 46-50 लाख वगैरे दाखवत आहे. ठीक आहे. आणि तेच म्हाडा तुम्हाला पण 500चा कार्पेट देतोय आणि ते पण 30 लाखांमध्ये. तर प्राईस डिफरन्स खूप कमी वाटली आणि तर नक्की चेक करा, कारण की तुमची जी म्हाडाची प्राईस आहे त्याच्यामध्ये पुन्हा पार्किंग चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस हे सगळे सुद्धा असणार आहेत. त्याच्यामुळे असं नको व्हायला की म्हाडामध्ये घर घेऊन तुम्ही ॲज गुड ॲज मार्केट प्राईसच पे करतायत. तर पुन्हा एकदा जरा प्राईसची खात्री करून घ्या. रेंट या ठिकाणी जर बघितलं तर 15 ते 18,000 हा रेंज आहे इकडे रेंटचा या एरियामध्ये. ठीक आहे. थोडेसे आपण आता प्रोजेक्टचं फोटोज बघून घेऊ. ही बिल्डिंग दिसायला अशी असणार आहे. हे एलिव्हेशन असणार आहे याचं. आणि हे त्याचं हा प्रोजेक्टचं हे करंट करंट म्हणजे लेटेस्ट हा फोटो आहे. तुम्ही बघू शकता काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे. म्हणजे बिल्डिंगचं स्ट्रक्चर रेडी दिसतंय, पेंटिंगचं वगैरे काम दिसतंय आपल्याला फोटोजमध्ये. प्रोजेक्टचा व्हिडिओ आहे हा. हे कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ आहे. टेम्पल आहे, पुन्हा गार्डनमध्ये वेगळा सिटिंग एरिया आहे. हे बघा, हा करंट व्हिज्युअल्स आहे त्याचे. ऑगस्ट 2025चे व्हिज्युअल्स आहे ते. तर तुम्ही बघू शकता बिल्डिंग रेडी आहे. फक्त आता आतला आणि ॲम्युनिटीज आणि बाहेर पेंटिंगचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. त्याचं पोझिशन 2027 सांगत आहेत, अजून 2 वर्ष. हे याचं करंट गुगल मॅप्सवरती याचं पिक्चर आहे. बघू शकता काही ठिकाणी पेंटिंगचं काम झालेलं आहे आणि बाकी ठिकाणी टॉवर्समध्ये पेंटिंगचं वगैरे काम. बाकी आता अजून 1-2 वर्ष तरी मला वाटतं लागेल. 2 वर्ष पूर्ण प्रोजेक्ट हा कम्प्लीट व्हायला. यांनी 2027 असं पोझिशनचं त्यांनी रेडावरती 2025 मेन्शन केलेलं आहे. सॉरी, 2027. इथं पुन्हा आपण चेक करू. चालेल. हो, डिसेंबर 2027 याचं पोझिशन आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे. आपण मार्केट प्राईसही बघितलेलं आहे, रेंट किती आहे ते सुद्धा बघितलेलं आहे, फ्लोर प्लॅन बघितलेला आहे, 2 BHK कॉन्फिगरेशन कसं असणार आहे ही सगळी माहिती घेतलेली आहे. तर म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते कॉमन बिल्डिंगमध्ये असणार आहेत, सी विंगमध्ये 12th आणि 13th फ्लोअरला. आणि त्याच फ्लोअरला प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा 3 BHKचे कॉन्फिगरेशन असणार आहेत आणि म्हाडाचे जे आहेत ते 2 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स त्या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.